तो हमारे जिशान पटेल, तो यकीनन उनकी भी शुभेच्छा आ रही है इस मंजरी 11 के लिए। तो जिशान पटेल, स्वागत है आपका, आए हुए तो आना मंच पे। तो मंजरी का मुकाबला है, तो जिशान शेख उनके खास है। तनवीर दिखाई नहीं दे रहे, एक न्यू स्टार ढाबा है उनका, होटल है, काफी अच्छा चलता है सेक्टर 35 में मंजरी में। तो चलते हैं दोस्तों, सलामी के दो बल्लेबाज आए हैं, समीर और नितिन। समीर और नितिन आए हैं। ये मुकाबला 3 ओवर का है, यानी 18 गेंदों का। इसमें कितने ठोकने में कामयाब होंगे और कितने रोकने में कामयाब होंगे, ये बड़ा सवाल है दोस्तों। देर से आने वाले दर्शकों की मालूमात के लिए, आज के दिन का लास्ट मुकाबला है ये। कल आना ना भूले, कल भी है मुकाबले, परसों भी है, मतलब 5 दिन है, आज का दूसरा दिन है। तो मोंटी जिन्होंने 40 प्लस के इधर मैच हुई, तो मोंटी पाटिल ने मौके में चौका ठोका है और अर्जुन यह टूर्नामेंट रखे है। तो हमारे कपिल पाड़वे को देख सकते हैं, अंपायरिंग की भूमिका निभाते हुए, अभी नहीं है लेकिन 2 अंपायर देख सकते हैं हमारे। सर्वेश को एक देख सकते हैं, सर्वेश ठाकुर, और दूसरे अंपायर विकी पाटिल, सॉरी ओमकार पाटिल, दोनों के बाल वैसे ही हैं, तो ओमकार पाटिल है। तो गेंदबाज शहबाज, सामने बल्लेबाज समीर, समीर टू शहबाज, तेज तर्रार गेंदबाज है, पेड एक्सप्रेस। ओहो, सम्मान दिया है गेंद को, टप्पा खाने के थोड़ी उछाल ली थी, लेकिन यहाँ पे देख सकते हैं पॉइंट के फील्डर ने अच्छी फील्डिंग की, एक ही रन से खाता खुला और एक ही रन से संतोष होना पड़ा यहाँ पे टीम खोपड़ी। काव्या 11 खोपड़ी। बस अच्छी गेंद, तेज तर्रार गेंद थी, लेकिन यहाँ पे एक रन चुराने की कोशिश, और ये देखिए विकेट कीपर। शायद अगर नए खिलाड़ी होते तो हम कहते थे, लेकिन ये पुराने खिलाड़ी है, तजुर्बेकार खिलाड़ी है, ना देखे ना कुछ किया और गेंद फेंक दी। हालांकि और थोड़ों के रन नहीं मिले, लेकिन टोटल रन हो चुके हैं यहाँ पे 2 रन। सुहेल, सुहेल है विकेट कीपरिंग में, और ओमकार पाटिल देख सकते हैं अंपायर की भूमिका में। ओहो, लेन की गेंद थी, खोद के निकाला हुआ फील्डर तैनात है, और ये फील्डिंग काफी बेहतरीन फील्डिंग देख सकते हैं, शानदार फील्डिंग यहाँ तनवीर की, उठाए फेंके जब तक 2 रन मुकम्मल। इस 2 रन से बढ़ता हुआ टोटल 4 रन हो चुके हैं। अच्छी गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी। हालांकि देखा जाए तो वेकार लेन की गेंद थी, ब्लॉक लेन की गेंद थी, गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा, लय भारी बाबा शहबाज। तो फिर से तैयार गेंदबाजी के लिए शहबाज, उठा के खेला है, वहां फील्डर साकिब, बेहतरीन कैच, कोई गलती नहीं, फटका फसला ना, फलंदाज येऊन थांबून परत बसला। यहाँ पे सफलता मिली है पहली, नैले पे दहला और विकेट मिला यहाँ पे पहला शहबाज को। तो फटाफट करें, और राहुल गांधी कहते हैं खटाखट खटाखट खटाखट, हम कहते हैं फटाफट फटाफट फटाफट, फास्ट करे गेम। तो सत्कार भी यहाँ करना है, टाइम की कमी। तो बल्लेबाज गए हैं प्रदीप, पवेलियन में वापस हो चुके हैं बल्लेबाज समीर। समीर 2 रनों का योगदान, 3 रनों का योगदान देके पवेलियन में वापस हुए हैं समीर, उनकी जगह संभालने आए हैं बल्लेबाज प्रदीप। गेंदबाज वही है, अरबाज के भाई शहबाज। तो देख सकते शहबाज,
ओहो, अच्छी गेंद, बैट को भी टकराई शायद और पेट को भी टकराई। कट रन है ना, बैट कट है, तो एक रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अभी इस ओवर की मेरे ख्याल से अंतिम गेंद है। टोटल हो चुका है 5 गेंदों में 5 रन बनाए शहबाज। एक रात के कातिल इन्हों कहा जाता है, पेट टीम को रात के सुल्तान भी कहा जाता है। तो वही शहबाज गेंदबाजी के लिए तैयार। पेड एक्सप्रेस मुरबी एंड किसे मारा करते हुए, करक मारा बल्लेबाज नितिन। फुलटॉस गेंद थी, वहां देख सकते हैं तनवीर थे फील्डर, पहुंच ना सके कैच पे, उठाए फेंके। जब तक 1 रन मुकम्मल, 1 ओवर 1 विकेट के नुकसान पे यह 6 रन हो चुके हैं। और इसके बाद कमेंट्री में होगा बदलाव। भूषण शुभम म्हात्रे जो कि मराठी के एक अच्छे कमेंटेटर, उनकी आवाज यकीनन कोयल के जैसी है। आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, शेवटची लढत काव्या 11 कोपरी बी आणि त्यांच्या विरोधात मंजिरी 11 हयात शेख, मंजिरी 11 पेठ, अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकानंतर धावा लागल्या धाव फलक्यावरती 6 धावा। चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे ती शहबाज शेख या गोलंदाजानं, विकेट 1 मिळवली आहे आणि 6 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्यात। 2 षटकं अजून बाकी आहेत, 2 षटकामध्ये किती धावा येतील ते पाहणं गरजेचं आहे। दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी अरबाज शेख, राईट आर्म ओव्हर द विकेटनं। पहिला बॉल यावेळेला मात्र अगदी बुंद्यात टाकलाय, यॉर्क पद्धतीचा बॉल, गरंगल चेंडू चालला फिल्डरकडे। 1 धाव निश्चितपणे या चेंडूवरती फक्त मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे। एक सिंगल मिळती आहे, सिंगलच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 7 धावा। 7 धावा धाव फलकावरती लागल्यात। अजूनही 11 चेंडूंचा या सत्रातील खेळ मात्र शिल्लक आहे। चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये निश्चितपणे शहबाजने केली होती आणि अजूनपर्यंत पाहिलं गेलं तर कोपरी टीमच्या फलंदाजाच्या बॅटमधून तितकेसे मोठे फटके मात्र आले नाहीयेत। आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धावेचा इशारा, एक्स्ट्रा धाव मिळेल ती कोपरी टीमला आणि धावसंख्या होईल ती 8 धावा। 8 धावा लागल्या धाव फलकावरती। अजूनही उर्वरित 11 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे। शेवटची मॅच निश्चितपणे आर्यम एसके वायसीसी सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांच्या वतीनं आयोजित केलेली ही टुर्नामेंट आहे। टुर्नामेंटचा आज दुसरा दिवस आहे। कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल? फुल टॉस बॉल होता, फटका या ठिकाणी फसलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय, चांगला जेल कॅरी केलाय आणि इथून दुसरा धक्का लागलाय तो कोपरी बी टीमला। फलंदाज बाद विकेट गेली आहे, दुसरा खेळाडू बाद झालाय तो प्रदीप। नवीन फलंदाज आलाय स्वप्नील मैदानावरती। संघाची अवस्था सध्याच्या स्थितीला पाहिली तर थोडीशी नाजूक आहे। धावा बनल्यात त्या फक्त 8 आणि विकेट गेल्यात त्या 2। उर्वरित अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे। चला स्पीडअप करा। स्वप्नील आलाय नवीन फलंदाज, विकेट समीर, प्रदीप या खेळाडूंची विकेट मात्र गेली आहे। नितीन आणि स्वप्नील ही जोडी मात्र आता मैदानात खेळ करते। गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये पाहिली तर पेट टीमच्या सगळ्याच गोलंदाजांना आजचा दिवस गाजवलाय। गोलंदाजीच्या जोरावरती निश्चितपणे त्याने सामने जिंकलेत। यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क कसा झालाय? निश्चितपणे कार्पेट लेवलचा फटका। एकापेक्षा जास्त धाव नाहीये, एक सिंगल फक्त मिळतीये। सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या झाली आहे ती 9 धावा। उर्वरित अजूनही या षटकातील
3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6ची सरासरी आतापर्यंत ठेवली आहे, परंतु इथून एक्सिलेटर वरती पाय ठेवावा लागेल, गेअर टाकावा लागेल चौथा, कारण धावा आता इथून बनवाव्या लागतील. 3 ओव्हरची मॅच आहे. फक्त आणि फक्त अजून 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय आणि 9च धावा या धावफलकावरती लागल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज देखील तितका चालाक आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक धाव या इनिंग मध्ये जास्त पाहायला मिळतीये. चौकार अजून देखील आला नाहीये. 10 चेंडू झालेत, चौकार षटकार मात्र कोणत्याही खेळाडूच्या बॅट मधून आला नाहीये. म्हणजे काय ताकदीची गोलंदाजी पेट टीमची झाली आहे ते मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. 10 चेंडू आणि 10 धावसंख्या कोपरी टीमची. 2 विकेट गमावल्यात, परंतु निश्चितपणे कोपरी टीमच्या सर्वच खेळाडूंकडे चौकार आणि षटकार लगावण्याची क्षमता आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं लॉंग ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. ताकदीची फिल्डिंग पाहायला मिळते. लगेच थ्रो झालाय. वन ऍक्शन मध्ये लगेच थ्रो पाहायला मिळालाय. या चेंडूवरती देखील मिळेल ते एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 11. उर्वरित आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. ती गोलंदाज अरबाज शेखची. फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 धावा 5 बॉलवरती अरबाजनं खर्च केल्यात. शेवटचा बॉल या षटकातील. शेवटचा बॉल लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड क्षेत्रात चेंडू जात असताना फिल्डर तैनात आहे. अगदी चांगली फिल्डिंग. सगळे खेळाडू मात्र कष्टांची पराकष्ट आपल्या पेट टीम साठी करताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. चांगली फिल्डिंग झाली आहे. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव मिळेल आणि धाव संख्या झाली आहे ती 2 बाद 12 धावा. 6.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात. अजून एक षटक, शेवटचं स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक मात्र बाकी असेल. कोणता गोलंदाज येईल, गोलंदाजीच्या मार्क वरती काय घडेल. जिशान शेख येतोय गोलंदाजीसाठी. 6 बॉल किती धावा देईल आणि त्याच्या ऑपोजिट कोपरी टीमचे खेळाडू किती धावा बनवतील. कारण आजच्या दिवसामध्ये कोपरी टीमची बॅटिंग फार चांगली राहिली आहे आणि त्याच्या विरोधात विचार केला गेला तर पेट टीमची गोलंदाजी तितकी चांगली राहिली आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा 2 षटकामध्ये आल्यात. या षटकामध्ये जर 15-16 धावा जर आला, एक 29-30 अशी फायटिंग टोटल जर झाली तर येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये मजा पाहायला मिळेल. परंतु 4-5 धावांचं जर षटक आलं, कमी धावसंख्या जर बनली तर सामना एकतर्फी होण्याची चिन्ह आपल्याला दिसू शकतात. यावेळेला लेफ्टी गोलंदाज पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने टर्न होतोय. कुठल्याच प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू खेळलाय तो फलंदाज नितीन. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिशानची चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न. ओहो, खोलात टाकलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जात असताना फिल्डर आलाय. एक सिंगल या चेंडूवरती देखील मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 13 धावा. 13 धावा लागल्या. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अगदी आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, क्वार्टर फायनलची लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. यातून जो संघ जिंकेल तो डायरेक्ट टॉप 4 मध्ये जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर लक्ष्मीनारायण कोली कोपर टीमनं मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय. आज कोणता संघ जाईल, कोपरी बी जाईल की निश्चितच जाईल पेट संघ. यावेळेला मात्र आणि सेकंड अटेम्प्टला मात्र जेल कॅरी केलाय. चांगला जेल टिपलाय. इथून तिसरा धक्का लागलाय तो फलंदाजी करणाऱ्या कोपरी बी टीमला. फलंदाज नितीन स्वप्नील या बॉलवरती होईल. तीन चेंडू अजून बाकी आहेत आणि फक्त 13 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 बॉल वरती एखाद दुसरा मोठा फटका पाहिजे तो कोपरी टीम साठी. ओहो, पुन्हा यार चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरीचा प्रयत्न अंगलट आलाय आणि जड झालाय. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. एकच धाव मिळेल या बॉलवरती.
ज्या कोपरी टीमच्या बॅटिंग लाईनअपनं आजचा दिवस गाजवलाय, परंतु त्या बॅटिंग लाईनअपला आतापर्यंत शांत ठेवलंय त्या पेट टीमच्या गोलंदाजानं. 2 चेंडू अजून बाकी आहेत. यावेळेला अगदी समोर टाकलाय, परंतु विकेटची चान्स आहे. झेल टिपलाय, फलंदाज मात्र होतोय बाद. आणखीन एक झटका लागतोय तो कोपरी टीमला. अरबाजनं धावा दिल्या 6, पहिल्या षटकात शहाबाजनं धावा दिल्या 6, एक विकेट मिळवली. आणि आता जिशाननं आतापर्यंत धावा दिल्यात त्या 2 आणि विकेट मिळवल्यात त्या 2. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. 14 धावा बनण्यात निश्चितपणे शेवटच्या चेंडूवरती जरी षटकार आला, एक फायटिंग टोटल जरी झाली, तरी गोलंदाजीची ताकद निश्चितपणे कोपरी टीमकडे आहे. आणि या ताकदीच्या जोरावरती ते मॅच मध्ये टर्न देऊ शकतात. परंतु जिशान देखील चांगला गोलंदाज आहे. शेवटचा चेंडू शरीरावरती लागतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल. थ्रो फार चांगल्यारीत्या झालाय, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न आहे आणि 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे या कोपरी टीमच्या खेळाडूंकडून. आणि एकूण धाव संख्या झाली 18 बॉल वरती 3 षटकांमध्ये. ती 17 धावा, येणारे 18 चेंडू आणि निश्चितपणे पेट टीमला विजयासाठी बॉल टू रन. 18 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज. काय बिघडेल हे ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. आमचे समालोचक आणि एक सिनियर कॉमेंट्रेटर. 18 पाहिजेत, 17 झाल्यात. 3 धावल्या ना शेवटच्या बॉलला. 14 होत्या, 14 होत्या शेवटच्या बॉलला 3. 17 झाल्या, 18 पाहिजेत. 18 चेंडू 18ची गरज. परंतु काय 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 घडेल, काय बिघडेल हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे कॉमेंटेटर, सिनियर कॉमेंटेटर जगदीश पाटील सर यांच्याकडे. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच. आजचा दिवस अत्यंत चांगल्या प्रकारे आम्हाला साथ देणारे आमचे बहालगावचे, आमच्या रायगड क्रिकेट समालोचक समितीचे सदस्य शुभम म्हात्रे यांचा या ठिकाणी आमचे स्पर्धेचे आयोजक मोंटी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार या मंचावरती करूया. त्याचबरोबर परेश ठाकूर आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन आपल्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान. चला, शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये, दुसऱ्या दिवसामध्ये पाहतोय. जो जिंकेल तो बक्षीस पात्र ते फेरीमध्ये पोहोचेल. अर्थातच एखाद्या संघाला कॅश प्राइज आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी मिळेल. त्यामुळे आता अस्तित्वाची लढाई या 2 टीम मध्ये होणार आहे. एकीकडे पाहतोय आपण मंजिरी 11 पेठ, अर्थातच हयात शेख 11 मंजिरी पेठ हा संघ, त्याच्या अगेन्स्ट काव्या 11 कोपरी बी हा संघ फाईट करतोय. अस्तित्वाची लढाई 2 संघांमध्ये पाहा मिळतोय. 18 चेंडूवरती 18 धावसंख्येची गरज आहे. सोहेल शेख आणि तन्वीर ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहा मिळतोय.
यावेळेस उकळण्याचा प्रयत्न, बॉल आला आणि या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट पहा मिळतो आपल्याला. सोहेल शेखला बाद व्हावं लागतंय. फार मोठी प्राइज विकेट आहे. 18 मध्ये 18 जरी बनवायच्या असल्या तरी मात्र या मॅचची गोल्डन विकेट. पहिल्याच बॉलवरती फार मोठी विकेट मिळाली आहे. अगदी प्राइज विकेट. प्रभाकरने मात्र पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला पात केला. आता जिशान शेख मैदानामध्ये जात असताना तन्वीरच्या जोडीला. आता 17 मध्ये 18. सतरा चेंडू 18 धावसंख्येची गरज आहे आता. शंभर 12 भेटला असता ना तुम्हाला. ओहो, वेगळ्या पद्धतीने फुलटॉस बॉल होता. पहा फिल्डिंग कुठे लावली आहे. अगदी चाणाक्ष रीती नीती आजमावताना या ठिकाणी कोपरी बी संघाला पाहतोय. एकच धाव मिळाली आहे. मॅच निश्चित टाईट होईल यात शंकाच नाहीये. 16 चेंडू 17 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा कट केला जातोय. एकेरी धाव मिळाली. अगदी चांगली गोलंदाजी प्रभाकर यांना बॅटकट होत आहे असं मी सांगत असताना बॅटकटचा इशारा आलाय. एक धावा. चांगली स्टँडिंग अंपायर. आज सकाळपासून मात्र ओमीची कसरत झाली आहे या मैदानावरती. आमचे कपिल पारवे यांच्या जोडीला सर्वेश आहेत. सर्वेश स्क्वेअर लेगला त्यांची सुद्धा चांगली कामगिरी. परेश ठाकूर असतील चांगली कामगिरी. आज मात्र सातत्याने मैदानावरती जावं लागले त्यांना. बॉल सोडून दिला. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते. 15 चेंडू 15 धावसंख्येची गरज. आणि हेच आपले घरेलू पंच असतात. आज मात्र चांगली, आजच नाही तर सातत्याने चांगली कामगिरी होत असते. कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाहीये किंवा पक्षपात करत नाहीये. थेट निर्णय असतात त्यांचे. रिवर्स खेळाचा प्रयत्न नाहीये. आता असे जर फटके खेळले, चेंडू डाट गेले तर सामना कठीण होईल. त्यामुळे आता आपल्याला विचार विमर्श करूनच खेळावं लागेल. जेव्हा लो स्कोरचे सामने असतात ना शांतारामजी, तेव्हा मात्र टाईट होतात सामने. कारण थोडासा दबाव असतो तो फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. 14 मध्ये 15 करायचे. एकेरी धाव. सध्या जर पाहिलं ना फक्त एकाच धाबा आल्यात. एकेरीच धाबांना प्राधान्य मिळतंय. तेरा मध्ये 14 बनवायचे आहेत. कोपरी संघाची सुद्धा आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगली कामगिरी झाली आहे. मात्र शेवटच्या मॅच मध्ये पाहिजे तशा धावा झाल्या नाहीये. 3 षटकामध्ये लढण्यासाठी 25-30 जरी धावा हव्या होत्या. एज चेंडू चालला आता. नशिबाचा चौकार म्हणावं लागेल. या ठिकाणी चेंडू शॉर्ट टर्मॅन मधून सीमा पार. चौकार. थँक्यू. आता बनवायचे ते 12 मध्ये 10.
कारण शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. कारण फिल्डरने खूप चांगला प्रयत्न केला होता, चेंडू अगदी वेगाने निघून गेला जमिनीलगत, त्यामुळे 4 धावा मिळाल्या. स्वप्नील गोलंदाजी मार्ग वरती आलाय. जिशानला पाहतोय स्ट्राईक वरती, लेफ्टी बॅटर. पहिलाच बॉल अड्या बॅटने खेळायचं होतं, जागा बनवून मात्र नाहीये. एकेरी धाव. बॅटकट यास एक धाव पाहायला मिळतो आपल्याला. 11 चेंडू मध्ये 9 बनवायचे आहेत. काल सुद्धा असे सामने होते ज्या वेळेस पोसरी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट कोलीकोपर संघ खेळत होता. 15चं टार्गेट होते, 12 मध्ये 15, मात्र शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना रंगला. मात्र पोसरी संघाने चुका केल्या फिल्डिंग मध्ये, त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. यावेळेस बिग शॉट, फटका चांगला अगदी बॅटच्या रडार मध्ये आलाय, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या वरून. शानदार षटकार. चला बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. हा आमचे धीरज आहेत तिथे. चेंडूला आणलाय, स्वतः जाऊन शोधला चेंडू. धीरज पाटील. यस, तर मॅच बॉल हवा असतो प्रत्येकाला आणि तो मॅच बॉल आलाय आता. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, अगोदरच टप्पा ठेवलाय. बिग शॉट मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेलाय डॉट. आता 9 चेंडू 3. 9 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे आता. चेंडू गेला आणखीन एक डॉट. आता 8 मध्ये 3 बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. यावेळेस मिस टाइम आहे, स्वतः गोलंदाज पुढे, कॅच. यस, आउट. फलंदाज बाद. षटकार आल्यानंतर पाहिजे की धाव नाहीये, त्यामुळे आता 7 चेंडू 3 धावा. तीन धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 7. शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये. नाहीये, जास्त उंची लांबी कमी मिळाली आहे का? पाव लागेल या ठिकाणी आणि इथे स्टॉप केलंय चेंडूला. वा, गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. हॅलो, एकच धाव. दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज
जात असताना बाद झाले. वेल पेल्ट, वेल ट्राय, अतिशय चांगला फोल्डिंग. 6 धावा वाचवल्या आणि आता 6 मध्ये 2 करायचे. 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज. आता सलमान शेख आले. दोनच धावा बडवायचे आहेत. आता थोडीशी टीम मीटिंग केली जाते. कोपरी संघाला सुद्धा माहित आहे का एखादा चांगला गोलंदाज आता विकेट टेकर गोलंदाजी करू शकेल. डाट चेंडू मात्र या 2 धावा बडवायच्या आहेत. अजयला पाहतोय आपण. तिसरं षटक काब्या 11 कोपरी संघाच्या बाजूने हा गोलंदाज पहा मिळतोय. शेवटचं षटक. चला आता 6 चेंडू 2 धावा. सामना सुरू होतोय. पहिल्याच बॉल वरती मॅच फिनिश. षटकाराने मात्र सामना संपवलाय आणि यावेळेस हायत 11 मंजिरी 11 पेठ संघ पोहोचलाय तो बक्षीस फेरी पात्रतेमध्ये सुपर 4 ला. आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिशान शेख